धन्यवाद सर. सरांनी जसं माझं तुम्हाला मराठी समजतं ना, मराठीमध्ये बोलतो. सरांनी माझं इंट्रोडक्शन दिलंच आहे. ठीक आहे. मी सचिन डोंगरे, सीबीएसई कॉन्व्हेंटला आहे आणि स्पेशली मॅथ टीचर आहे. आणि आज ते उघडून घेऊ हा सर उघड. आणि आज माझं भाग्य की आज नॅशनल मॅथमॅटिक्स डे आहे आणि आज मी तुमच्यासोबत बोलायला सुद्धा आलो. ठीक आहे. तर मॅथमॅटिक्स हा एक पार्ट वेगळा. तर सगळ्यांना नॅशनल मॅथमॅटिक्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आज मला इथे जे सरांनी बोलवलेलं आहे तो या टॉपिकवर बोलवलेला आहे की तुम्हाला मार्केटिंग बद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचं. बरोबर. तुमचा एक विषय पण आहे मार्केटिंगचा याच्यातला. तर सगळ्यात आधी आपण हे बोलू की तुमच्यापैकी आपण शाळेत येतोय. बरोबर आहे. कशासाठी येतोय आपण शाळेत? मला तुम्ही बोलायचं, म्हणजे मला ते आवडेल की विद्यार्थी माझ्यासोबत बोलले तर मला थोडंसं बरं वाटतं. मला प्रश्न विचारायचे. आपण शेवटी प्रश्न पण तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला त्याचे उत्तरच पण देईन. बरोबर. पण मी तुम्हाला काही विचारतोय तर ते माझ्यासोबत बोलाच. कारण मी एकटा बडबड करणार ते योग्य नाही. आपण मिळून आपण बोलू, त्याला आपण संभाषण म्हणतो है ना. तर आपले आई वडील आपल्याला शाळेत पाठवतात. कशासाठी पाठवतात? शिकण्यासाठी पाठवतात. काय आहे शिकण्याचं मेन उद्देश काय आहे? प्रत्येकाच्या आई वडिलांचं काय स्वप्न आहे? तुमच्याकडनं काय स्वप्न आहे? कशासाठी शाळेत शिकवतात तुम्हाला आई वडील? हा जे काहीतरी बरोबर. बोला बोला. स्वतःच्या फ्युचर बनवण्यासाठी. गुड. स्वतःचं फ्युचर बनवायचं. बरोबर. आता फ्युचर तुम्हाला बनवायचं आहे, अगदी बरोबर आहे. पण कशा प्रकारे फ्युचर बनवायचं आहे? तुम्हाला एक चांगली, बरेच आई वडिलांचं स्वप्न हे असतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी खूप शिकून एखादी चांगली नोकरी करायला पाहिजे. बरोबर. सगळ्यांचा हाच विचार आहे? काही वेगळं आहे? हा. काय तुझ्या आई वडिलांचं काय इच्छा आहे? का स्वतःहून नोकरी देण्यासाठी. हा. गुड. छान. थोडासा वेगळा विचार आहे ना की नोकरी न करता आपण कोणाला तरी नोकरी देऊ शकलो पाहिजे. बरोबर. म्हणजे पण नियर अबाउट आपण जर विचार केला तर 80 ते 90% आई वडिलांचा विचार हाच असतो की आपल्या मुलांनी खूप शिकून एक मोठ्या नोकरीवर जावं. बरोबर. हाच विचार असतो. पण खरंच नोकरीमध्ये आपले स्वप्न पूर्ण होतात का? आपण जे काही ड्रीम्स बघतो ते नोकरीमध्ये होतात का? नाही. बरोबर. कारण बरेच गव्हर्नमेंट जॉब आहे की म्हणजे बरेच लोक गव्हर्नमेंट नोकऱ्या करतात पण त्यांचं अख्खं आयुष्य कशात जातं? बँकेचे लोन भरणे. बरोबर है ना. एज्युकेशन करताना सुद्धा त्यांना लोन घ्यावं लागतं. म्हणजे एज्युकेशन सुद्धा लोनवर होतं. त्याच्यानंतर त्यांना नोकरीवर लागायचं आहे, पुन्हा लोन घ्यावं लागतं. बरोबर. गाडी घ्यायची आहे, आता नोकरीवर जायचं म्हणजे गाडी पण पाहिजे. गाडी घ्यायची आहे, पुन्हा लोन घ्यायचं. लग्न आहे, परत लोन घ्यायचं. घर बांधायचं आहे, म्हणजे आपले स्वप्न आपण कम्प्लीट करतोय पण ते कशाने करतोय? लोन. म्हणजे आपल्याला प्रत्येक याच्यात काय करावं लागणार आहे? बँकेचे हप्ते भरावे लागणार आहे. म्हणजे एक टेन्शन तुमच्या डोक्यावर, एक टेन्शन असतं. कुठलं? बँकेचं लोन भरायचं, पैसे भरायचे. बरोबर. मग नोकरी हा योग्य पर्याय आहे का? मग तुम्हाला तुमच्यापैकी बऱ्याच जणांना नोकर बनायला आवडेल की मालक बनायला आवडेल? बरोबर आहे. म्हणजे मालक जर बनलो, आता नोकरीमध्ये वेळेवर जावं लागेल. वेळेवर जर नाही गेलं तर आपले जे वरचे लोक आहेत ते आपल्याला फाईन बसवतील किंवा आपल्या त्या दिवशीचा पेमेंट कापतील किंवा आपण आपल्याला बरंच काही बोलू शकतो. पण मालक असलं तर वेळ सुद्धा आपला है ना. आपल्याला वाटलं ते आपण त्यावेळेस करू शकतो. बरोबर आहे की नाही. म्हणजे आपल्याला वाटलं की आता आपल्याला आराम करायचा आहे तर आपण आराम करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला वाटतं की नाही आज मी काम करायला पाहिजे, मला जास्त पैसे पाहिजे, तर आपल्याला काम जास्त करावं लागणार आहे. बरोबर आहे. मग योग्य पर्याय कोणता? मालक बनण्याचं की नोकर बनायचा है ना. मला नाही वाटत कोणाला नोकर बनायला आवडेल. नोकरी सगळ्यांना आवडते. बरोबर. पण नोकर बनायला कोणालाच नाही आवडत. बरोबर आहे. तर जर मालक बनायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल? विचारून घ्यायचं बेटा. या पटापट या आता लवकर लवकर. बॅग्स काढून टाका. म्हणजे कसं डिस्टर्ब तुम्हाला जर झालं तुम्हाला मी काय बोलतो ते कळणार. बॅग्स वाटलंच बाहेरच ठेवून द्या तिकडे पटकन. मग घेणार नाही क्लासमध्ये. दहाव्या वर्गाची. हा 10व्या वर्गाचे. ते आता सोडला त्यांचा क्लास. कसं आहे आपला वेळ जास्त गेला असता ना, असा टाइमपास जास्त झाला असता. म्हणजे सुरुवात करून देऊ. वेळेला आपण खूप महत्व देतो.
नाही तर नाही आलं असतं 10 वर्गात तरी चाललं असतं आपल्याला. यांचा तो सब्जेक्ट कोणता? त्यांचं सेमच आहे. सब्जेक्टचं नाव कसं आहे? ऑर्गनायझेशन काय रिटेलिंगच आहे. हेच आहे स्टोअर ऑपरेशन. ठीक. 9व्या वर्गात 9व्या ते सारखंच असतं ना. पडला का? काही स्टोअर ऑपरेशन असिस्टंट आहे. म्हणजे एक तुमचं एक प्रकारे आपण म्हणू की मार्केटिंगचा हा एक तुमचा सब्जेक्ट आहे. प्रॉडक्ट सेलिंग, बरोबर, प्रॉडक्ट स्टोरिंग, हा सगळा त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे. तर आपण बोलणार आहोत ते मार्केटिंगवर. पण मार्केटिंगचं जर सगळ्यात एक मोठा जर आपण बघितलं तर माझं थोडंसं एक बिझनेसवर जास्त एक आहे. कारण गेल्या 2 ते 3 वर्षापासून मी नोकरी 8 वर्षापासून करतोय. पण 8 वर्षात जे स्वप्न माझे पूर्ण जे मी बघितले होते ड्रीम्स, ते 8 वर्ष जॉब करून सुद्धा माझे स्वप्न पूर्ण नाही झाले. पण मी गेल्या 2 वर्षापासून एक बिझनेस करतो, म्हणजे स्वतः मालक आहे एका बिझनेसचा. ठीक आहे. तर बिझनेस केल्यानंतर मालक बनल्यानंतर आपले स्वप्न पूर्ण होतात. मी 8 वर्ष नोकरी केली, पण 8 वर्ष नोकरी करून मी स्वतःची गाडी सुद्धा घेऊ शकलो नाही. माझं ड्रीम होतं की स्वतःची गाडी पाहिजे. माझ्या भावांच्या गाडीने मी जायचो, पण मला तो आनंद नव्हता होत. का? स्वतःच्या मालकीची गाडी राहिली तर आपल्याला आवडेल ना फिरायला. पण भावांची किंवा आई वडिलांनी जर घेऊन दिलेली गाडी आहे तेवढा आनंद असतो का? नाही. स्वतःच्या पैशाने घेतलेल्या वस्तूला आपल्याला खूप आनंद असतो. तर मला ते माझं ड्रीम होतं की मी स्वतःच्या पैशानी गाडी घेतली पाहिजे. आणि ती मी बिझनेस सुरू केल्यानंतर लगेच 6 महिन्यात माझं स्वप्न पूर्ण झालं. जे 8 वर्ष नोकरी करून झालं का? नाही. म्हणजे नोकरी खूप चांगली की बिझनेस खूप चांगला? बिझनेस चांगला आहे की नाही. नोकरीमध्ये तेच सुरू झालं असतं माझं 8 ते 5 किंवा 10 ते 5, बरोबर आहे. 5च्या नंतर, बरोबर ना, 5च्या नंतर झोपा काढायच्या. पण बिझनेस जर केलं तर 24 तास तुम्ही कामात असू शकता. तुमची कॅपॅसिटी असेल तर 24 तास आपण करू शकतो, बरोबर. तर बिझनेस हा खूप छान गोष्ट आहे. म्हणजे नोकरीपेक्षा बिझनेस, आणि बिझनेस म्हटलं तर आपण काय झालो? मालक झालो, है ना. तर नोकरपेक्षा मालक हा एक मुद्दा खूप छान आहे की नोकरी करायची इच्छा असेल तर काही नाही, पण सोबत आपण काय पाहिजे? मालक हवं. हा एक मुद्दा क्लिअर झाला तुमचा की नोकरीपेक्षा बेस्ट काय आहे? मालक हवं, एक बिझनेसमॅन होणं. ठीक आहे. आता तुम्ही जेव्हा परिसरात वावरणार, तुम्ही जेव्हा आता समोर जाणार, तर तुम्ही 9वी 10वीत आहे, बरोबर. आता तुमचं एज्युकेशनचं वय आहे. समोर जसं तुम्ही जाल तसं तुम्हाला तुमच्या आजूबाजूला बरेच असे बिझनेसमॅन पाहायला मिळतील, बरेच असे लोक पाहायला मिळतील. काही त्यातले नोकरीवाले पण पाहायला मिळतील आणि काही बिझनेसवाले पण पाहायला मिळतील. त्यावेळेस तुम्हाला हा माझा मुद्दा क्लिअर होईल की नोकरीवाले आनंदात आहेत की बिझनेसवाले आनंदात आहेत, बरोबर. आता आपण हळूहळू समोर जाऊ. ठीक आहे. आता कुठलाही बिझनेस करायचा आहे तर त्यासाठी भांडवल सुद्धा लागेल. आपण आता तुमच्या सिलेबसकडे पण भांडवल लागेल, बरोबर. तो भांडवल कुठलाही बिझनेस करताना सगळ्यात पहिली गोष्ट असते भांडवलाची. तुमचं व्यवस्थापन, त्याच्यामधला मुद्दा तुमचा व्यवस्थापन. तर भांडवल कसं आणि कुठे वापरायला पाहिजे हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे, बरोबर. जर तुम्ही खूप, आता आपण जर समजा आपण नोकरी नाही करायची आणि आपण जर विचार केला की मी एक साधं दुकान लावतो, एक दुकान लावायचं, मग त्या दुकानामध्ये जर समजा मी लाखो रुपये खर्च करतोय, लावतोय आहे, सामान भरतोय, पण ते विक्री होत नाही, तर फायदा आहे ना? लॉस आहे. फायदा होईल का? नाही. मग काय असा बिझनेस करायचा की मी प्रॉडक्ट आणतो आहे, तो माल आणतो आहे, पण तो माल गेला पण पाहिजे, है ना. म्हणजे जेवढं मी इन्व्हेस्ट करतोय त्याच्यापेक्षा एकतर तेवढं किंवा त्याच्यापेक्षा जास्त मला काय यायला पाहिजे? प्रॉफिट यायला पाहिजे. तेव्हा तो बिझनेस असेल. नाहीतर आपण इन्व्हेस्ट करतोच आहे आणि आपण लॉस मध्ये चाललो तर तो बिझनेस आहे का? नाही. तो बिझनेस करण्यात काहीही फायदा नाही. तर तुम्हाला बरेच बिझनेस पाहायला मिळतील तुम्ही ज्यावेळेस समोर याल तेव्हा. त्यातलं योग्य बिझनेस कोणता हे तुम्हाला सिलेक्ट करायचं, बरोबर. असा बिझनेस बघायचा की ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि आपल्याला प्रॉफिट जास्त आहे. तो बिझनेस करू तर आपण समोर बिझनेसमॅन होऊ, नाहीतर आपल्याला पुन्हा खाली जावं लागेल. तर त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो व्यवस्थापन. तुमच्या सिलेबस मधलाच आहे तो व्यवस्थापन. म्हणजे बिझनेस, पैसा जो येणार आहे या पैशाचं व्यवस्थापन तुम्हाला करता आलेलं पाहिजे. ती कौशल्य, ती क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. तर आपण तो बिझनेसमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो, नाहीतर आपण त्याच्यामध्ये परत मागे जाऊ. तर पैशाचं व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. त्या पैशाच्या व्यवस्थापन सोबतच तुम्हाला तुमचं वेळेचं नियोजन पण पाहिजे.
आता सर बोलले की वेळेचं नियोजन असणं खूप महत्वाचं आहे, बरोबर. आज इथे 2ला मला मी तुमच्यासोबत बोलायला यायचं होतं, मी बरोबर इथे 1:30ला सरांना सांगितलं होतं की 1:30ला मी येणार सर, तर बरोबर 1:30ला आलो, कारण तुमचं वेळेचं नियोजन बरोबर पाहिजे, बरोबर. आता तुम्हाला जो बिझनेस तुम्ही करताय त्याचं मॅनेजमेंट तुम्हाला करायचं आहे, त्याच्यात काही अटी पण असतील. तुम्हाला रोज सकाळला उठावं लागेल. व्यवस्थापन मध्ये सगळंच आलं ना, तुमचं स्वतः तुम्हाला जर प्रेझेंट करायचं आहे तर स्वतः तुम्हाला प्रेझेंट करायसाठी सगळ्यात आधी तुमचा बिझनेस समोरचा नाही करणार. तुमचा बिझनेस कोणाला करायचा आहे? तुम्ही बिझनेस सुरू केला, आई वडील करतील का? नाही करणार. Yes. तुमचा मित्र करेल का? नाही. सगळ्यात ते पण करतील, पण सगळ्यात आधी तो बिझनेस सुरू केलेला आहे तुम्ही, तर तुम्हाला सगळ्यात पहिले स्वतःला प्रेझेंट करावं लागेल, बरोबर. स्वतःला प्रेझेंट करावं लागेल. कुठल्याही बिझनेस मध्ये स्वतःला प्रेझेंट करतो. आज तुम्ही अभ्यास केला तर तुमचा बाजूचा मित्र पास होईल का? नाही. पास होण्यासाठी कोणाला अभ्यास करावा लागेल? स्वतःला अभ्यास करावा लागेल, बरोबर आहे. तसंच बिझनेसचं पण आहे की तुम्हाला जर बिझनेस सक्सेसफुल करायचा आहे तर स्वतःला आधी घडवावं लागेल, त्याच्यात स्वतःला वेळ द्यावा लागेल. आणि बऱ्याच लोकांपाशी दुसऱ्याला वेळ द्यायला वेळ आहे, पण स्वतःसाठी वेळच नाही. आहे का? नाही. है ना. आपण दुसऱ्याच्या तब्येतीची काळजी घेतो, स्वतःच्या तब्येतीची घेतो का? नाही. तर सगळ्यात महत्वाचं आहे स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. स्वतःला डेव्हलपमेंट जर तुम्ही केलं तर तुमच्या सोबत तुमचा मित्र सुद्धा तुमच्या बिझनेसमध्ये येईल. तुमचे आई वडील जे तुम्हाला शिव्या मारत असतील एखाद्या बिझनेससाठी, ते सुद्धा तुमच्या सोबत येतील. पण कधी होतील? जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये समोर या, तुम्ही प्रेझेंट व्हा. तर ते प्रेझेंट होण्यासाठी आपला दैनिक जो वेळ आहे, तुम्हाला सकाळला उठावं लागेल. बिफोर 5 या बिफोर 6 तुम्हाला 6च्या आधी 5च्या आधी उठावं लागेल, बरोबर. कारण दिवसाची सुरुवात जर चांगली झाली तर दिवसाची एंड सुद्धा चांगलं होईल. जर तुम्ही 9 वाजता 10 वाजता झोपून उठाल तर तुम्ही सक्सेसफुल बिझनेसमॅन व्हाल का? नाही. कारण त्यातले 4 तास तुमचे गेले, आणि 4 तासात आपण एका सेकंदात एका मिनिटात खूप काही करू शकतो, बरोबर. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे, तुम्हाला सकाळला उठावं लागेल, थोडंफार एक्सरसाइज करावं लागेल, है ना. थोडंफार तुम्हाला एक्सरसाइज आपण थोडंसं मेडिटेशन आपण केलं तर आपला दिवसभर आपला माइंड कसा राहणार आहे? तणावमुक्त राहील. कळलं? हा दुसरा मुद्दा आहे तुमच्या याच्यातला, की तणावमुक्त तुम्हाला राहायचं आहे. आज आम्ही लोक इथे जॉब करतोय, पण आमच्या डोक्यावर तणाव असतो, टेन्शन असते. तुमची एक्झाम्स घ्यायची आहे, तुमचा सिलेबस संपला पाहिजे, है ना. तुम्हाला पेपर्समध्ये चांगले मार्क मिळाले पाहिजे. जर तुम्ही नापास झाले तर तुमचे आई वडील चिल्लावणार, आमचे सिनियर लोक आम्हाला चिल्लावणार, प्राचार्य आम्हाला चिल्लावणार की मुलांना कमी मार्क आहे, ताणतणाव आलं, है ना. पण बिझनेसमध्ये तसं काहीच नाही. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सकाळी उठून थोडंसं मेडिटेशनमुळे तुमचा माइंड कसा असतो? फ्रेश असतो, है ना. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण बोलू की स्वतःला जर त्याच्यात आता सेल्फ कॉन्फिडन्स आपण त्याला म्हणू, है ना. कुठलंही काम आपण करतो तर स्वतःमध्ये जर कॉन्फिडन्स नसेल तर आपण ते काम पूर्ण करू शकतो का? नाही करू शकत. म्हणजे स्वतःमध्ये काय सगळ्यात पहिले ते करायसाठी काय पाहिजे? स्वतःमध्ये कॉन्फिडन्स. प्रॉफिट झाला तरी तर चांगलं वाटणारच आहे, पण लॉस झाला तरी नाराज व्हायचं नाही. म्हणजे स्वतःचा कॉन्फिडन्स त्याच्यात लूज व्हायचा नाही. कारण बिझनेस म्हटलं तर चढ उतार राहणारच आहे. परीक्षा म्हटलं की पास नापास हा मुद्दा आलाच, है ना. तसंच बिझनेस आहे. कुठलाही बिझनेस तुम्हाला करणार आहे तर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे, कधी कधी तुम्हाला लॉस सुद्धा होऊ शकतो. तर ज्यावेळेस तुम्हाला लॉस होईल त्यावेळेस काय? स्वतःचं सेल्फ जे कॉन्फिडन्स आहे तो सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा काय नाही झाला पाहिजे? लॉस होता का म्हणे. त्याला अजून आज लॉस झाला, आपण अजून जास्त मेहनत करू आणि पुढल्या स्टेपला काय करू? तो जो काही लॉस झालेला आहे तो पुढल्या याच्यामध्ये आपण काय तो प्रॉफिटमध्ये त्याला कन्वर्ट करू शकतो, बरोबर. तर सेल्फ कॉन्फिडन्स आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यानंतर सेल्फ इमेज खूप महत्वाची आहे. कारण जर तुम्ही एखादा बिझनेस करताय, तुमची इमेज महत्वाची आहे ना. तुम्हाला वाईट व्यसनं जर असतील तर तुमची सेल्फ इमेज चांगली असेल का? तुमचे कस्टमर्स आहेत, तुमच्या कस्टमर समोर तुम्ही दारू पिताय, कस्टमर समोर तुम्ही सिगरेट पिताय, तुम्ही त्यांना काही सांगू शकाल का? नाही, है ना. म्हणजे सेल्फ इमेज साठी जे काही वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टी तुम्हाला दूर करायच्या आणि चांगल्या गोष्टी तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायच्या, सोबत लावायचे. आता सेल्फ इमेज साठी काय काय करावं लागणार आहे? सेल्फ इमेज साठी तुम्हाला स्वतः चांगलं बनावं लागणार आहे, स्वतःचे विचार चांगले ठेवावं लागणार आहे, ज्याला आपण पॉझिटिव्ह ऍटिट्यूड म्हणतो. निगेटिव्ह ऍटिट्यूड जर आपण ठेवले तर आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही, है ना. एखादी गोष्ट करायची
100% घ्यायचे पेपरमध्ये, 100% किंवा 100%पेक्षा कमी, म्हणजे 90% ते 100% घ्यायचे. काय करावं लागेल तुम्हाला? पण त्याच्यासाठी आधी माइंड मध्ये काय पाहिजे? आत्मविश्वास, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड पाहिजे. बरोबर, की मला 90%च्या वरती घ्यायचे म्हणजे घ्यायचेच. ड्रीम्स, गोल्स ज्याला आपण म्हणतो, आपलं गोल सेटिंग सुद्धा त्याच्यात येतं. मग 90% तुम्हाला घ्यायचे आहे, बरोबर. मग त्याच्यासाठी तुमचं गोल आलं ना, तुम्हाला अभ्यास कसा करायचा, कोणत्या तुमचा टाइम टेबल आला, कोणत्या आपण हे सगळं करतो की नाही दैनंदिन याच्यात, तसंच त्याच्यामध्ये पण तुम्हाला सेल्फ इमेज करायची आहे तर स्वतःला काहीतरी गोल्स लावून ठेवावं लागेल, काहीतरी ड्रीम्स आपल्याला आपल्या आयुष्यात ठेवावं लागतील. आणि त्या गोल्स जर तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्ही त्या गोल्सच्या मागे आपण धावतो. बरोबर, रेसिंग मध्ये आपल्याला गोल असतं है ना, तिथपर्यंत जायचं आहे, एक प्लेस असतो, तिथपर्यंत जाऊन रिटर्न यायचंय. जर तुम्ही मधातनं रिटर्न आले तर तुम्ही जिंकाल का? नाही, है ना. आपल्याला गोल्स पर्यंत जावं लागेल. गोल्स पर्यंत जायसाठी आपल्याला बरंच मेहनत सुद्धा करावं लागणार. नाहीतर गोल्स बघितलं, ड्रीम्स बघितलं तर पूर्ण होतील का? नाही. त्यासाठी काय करावं लागणार आहे? मेहनत करावं लागणार. म्हणजे ड्रीम्स, बरेच जणांना आम्ही जेव्हा सांगतो की तुम्हाला ड्रीम्स जे आहे ते लिहून काढा. मी जर तुम्हाला म्हटलं आता की तुम्हाला 10 ड्रीम्स तुमचे लिहून काढायचे आहेत, लिहू शकता का आता 5 ते 10 मिनिटं? नाही. म्हणजे ड्रीम्स लिहायसाठी सुद्धा आपल्याला थोडंसं काय करावं लागेल, थोडा विचार करावा लागेल, है ना. आता बऱ्याच जणांचे ड्रीम्स आहेत. आता ड्रीम्स आपण त्याला गोल पण म्हणू, ड्रीम्स पण म्हणू. ड्रीम्स पण खूप, त्याचे पण पार्टिशन बरेच असतात ना. शॉर्ट ड्रीम, लॉंग ड्रीम. मला जर मोठा बंगला बांधायचा आहे, हा शॉर्ट ड्रीम झाला का? हा लॉंग ड्रीम झाला. कारण मोठा बंगला बांधायचा म्हणजे मला खूप मोठा पैसा लागेल, है ना. आणि जेवढा जास्त पैसा लागेल तेवढं मला मेहनत करावी लागेल. बरोबर. तर जेवढे तुमचे ड्रीम्स मोठे असतील त्या प्रकारे तुम्ही काय करता, मेहनत खूप मोठे करता. आणि जशी तुमची मेहनत वाढत जाते तस तसं तुमचं सेल्फ जे इमेज म्हणतो आपण, ते सेल्फ इमेज सुद्धा वाढत जाते. पण सेल्फ इमेज साठी 2 मुद्दे नेहमी लक्षात ठेवायचे. निगेटिव्ह विचारसरणी माइंडमधून काढून टाकायची. तुमच्या मागे कोण किती चुगल्या करतं त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं. बरोबर हे की नाही. आपल्या मागे बोलणारे भरपूर असतात. ते का बरं बोलतात? कारण ते तुमच्या समोर जाऊ शकत नाही, है ना. त्यांना तुमच्या समोर जायची इच्छा तर असते, पण चांगल्या मार्गाने जायची इच्छा नसते. त्यांना तुमचा पाय खिचायची इच्छा असते. पण आपण जर त्यांच्याकडे लक्ष दिलं तर आपण पण त्यांच्या मागे जाऊ, है ना. म्हणून आपण त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या गोलकडे लक्ष देतो. बरोबर, म्हणजे आपल्याला समोर जायचं आहे. त्यामुळे आपण मागे कोण काय करतं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्या समोर आहे आपला ड्रीम, आपला गोल, आणि आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला समोर जायचं आहे तर जायचं आहे. जे डिसिजन, नेक्स्ट मुद्दा माझा डिसिजन. बरोबर, आज मी बऱ्याच जणांना जेव्हा सांगतो की बिझनेसमध्ये कन्वर्ट व्हा, बिझनेस करा, तर त्यांचा सगळ्यात मोठा जो असतं ते डिसिजन. हे डिसिजनच होत नाही. मी 2 वर्ष आधी 2 ते 3 वर्ष आधी एक डिसिजन घेतलं की मला येणाऱ्या 7 ते 8 वर्षात किंवा येणाऱ्या 10 वर्षात मला जॉब सोडायचा आहे आणि मला स्वतःचा मालक होणच राहायचं आहे. ते डिसिजन घेतली आणि 2 ते 3 वर्षात मी बिझनेस सुरू केला आणि आता माझा खूप छान बिझनेस आहे. आणि जे एका मुलीने सांगितलं होतं की तिचे आई वडील, तिचं ड्रीम हे आहे की तिला नोकरी करायचं नाहीये तर तिला नोकरी द्यायची आहे. म्हणजे आपल्या मदतीने जर समजा 4 ते 5 लोक जर पैसे कमवू शकत असेल, हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही. कोणाचे पैसे चोरणं चांगली गोष्ट आहे की कोणाला तरी पैसे मिळवून देणं चांगली गोष्ट आहे? कोणाला तरी पैसे मिळवून देणं चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे त्याचे पण स्वप्न पूर्ण होतील. मग यासाठी आपण सगळ्यात आधी काय होऊ, मालक होऊ. आणि मालक होण्यासाठी बिझनेस करावा लागेल. बिझनेस करायसाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि त्यासाठी तुमचं गोल पाहिजे, है ना. मी सगळे मुद्दे क्लिअर केले हळूहळू, है ना. तुमचं गोल जर चांगलं असेल, पण गोल जर तुम्हाला अचीव्ह करायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवावं लागेल. निगेटिव्ह ऍटिट्यूडने गोल सक्सेस होतात का? नाही होत, है ना. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवावं लागेल. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड हा एक खूप छान गोष्ट आहे. तुम्ही पण अनुभव करा. जर तुम्ही एज्युकेशन मध्ये आहे, तुम्ही जर म्हटलं की मला 90% पेक्षा वरती मार्क घ्यायचे आहेत, कोणत्या कोणत्या 4 बाजू असतात? एक एम्प्लॉय, एक सेल्फ एम्प्लॉय, त्याच्यानंतर इथे बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर. पैसे कमवायचे. आपण सगळं कशासाठी करतोय? कशासाठी करतोय? पैसे कमवायसाठी.
बरोबर आहे ना. जे काही करतोय आपण पैसे कमवण्यासाठी. आज तुम्ही इथे शिक्षण सुद्धा घेताय, तुमचं एकच ड्रीम आहे, समोर जाऊन पैसे कमवायचे. आई वडिलांनी जेवढा खर्च केलाय आपल्यासाठी तेवढा खर्च आई वडिलांना काढून द्यायचा, पैसे कमवायचे. सगळा मॅटर पैशाचा आहे, बरोबर. पैसे कमवायचे तर हे 4च लोक आहेत पैसे कमवू शकतात. एम्प्लॉई, जसं आता आम्ही जॉब करतोय म्हणजे तुम्ही झाले एम्प्लॉई, ठीक आहे. यात सगळ्यात बेस्ट कोणतं आहे मी तुम्हाला सांगतो. एम्प्लॉई आहे, इथे 8 तास काम करताय. किती तास? 8 तास. हे 8चे समजा मी 10 तास काम केलं, मला पगार इथे 5,000 7,000 जो काही माझा ठरलेला आहे, 8,000चं काम करतोय. मी एखाद्या वेळेस म्हटलं की मी नाही आज थोडंसं काम जास्त वेळ करतो, मला पगार जास्त मिळेल का? नाही. तेवढंच मिळेल ना. हो. 2 तास काम एक्स्ट्रा केलं तरी ते समजा त्या कामात थोडीफार चुकाचूक झाली तर तुम्हाला शिवाय खावं लागणार, बरोबर. 2 तास जास्त काम करतोय, चांगलं काम करतोय ना, 2 तास जास्त काम करतोय, पगार तर मिळणार नाही, शिव्या असताच, त्यात काही भाग नाही, बरोबर. मग मला कंटाळला यायचा, तर मी कुठे आलो? सेल्फ एम्प्लॉय, म्हणजे छोटंसं दुकान लावलं, ठीक आहे. बिझनेस मध्ये आलं, छोटंसं दुकान लावलं आणि त्या दुकानातला पैसे कमवायचा प्रयत्न करतोय. पण मी याच्यामध्ये मला भरपूर इथे मला 24 तास पैकी कमीत कमी तुम्हाला इथे 18 ते 12 तास द्यावं लागते, बरोबर. 18 तास द्यावं लागेल. इन्व्हेस्टमेंट आलं, खूप मोठ्या प्रकारात इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. बेनिफिट एवढा वेळ देतोय आपण, पण एवढ्या वेळामध्ये आपल्याला बेनिफिट जो मिळायला पाहिजे तो तेवढा मिळणार नाही. म्हणजे आपलं ड्रीम्स इथे पण पूर्ण होत नाहीये, इथे पण पूर्ण होत नाही. जे काही ड्रीम्स बघतोय आज आपण बघतोय किराणा दुकानवाले खूप मोठे मोठे इन्व्हेस्टमेंट आहे का त्यांची? है ना. त्यांच्याकडे जवळपास एवढाच पैसा असतो की दुकानामध्ये माल भरू शकलो पाहिजे आणि आपले कस्टमर वापस जाऊ नये यासाठी तेवढा माल भरू शकतात, बरोबर. मग तिसरा एक पार्ट आहे माझ्याकडे बिझनेसमॅन, ज्याच्यावर आपण बोलतोय बिझनेसमॅन. हा बिझनेसमध्ये काय आहे? बिझनेसमॅन म्हणजे मालक. माझ्याकडे 24 तास आहे, 24 तासापैकी मी 24 तास पण युज करू शकतो. मला कोणी बोलणार आहे? या 24 तासापैकी मी 24 तास झोपा काढतो म्हटलं, कोणी बोलणार आहे? झोपा काढल्या तर मला पैसा येणार नाही. मी 24 तास काम केलं तर माझ्याकडे पिशव्या भरून पैसा घेऊ शकतो, है ना. म्हणजे बेस्ट काय आहे की आपण एक लेफ्ट हँड साइड आहे, राईट हँड साइड आहे. बेनिफिट पुढे जास्त आहे, राईट हँड साइडला बेनिफिट जास्त आहे, बरोबर. आता आपण जर सक्सेसफुल आपण बिझनेसमॅन झालो, या बिझनेसमॅन मध्ये तुम्हाला मी आता सांगितलं की बिझनेस करायचे ते कोणत्या कोणत्या प्रकारचे करायचे. जिथे इन्व्हेस्टमेंट कमी असायला पाहिजे, प्रॉफिट जास्त असायला पाहिजे, बरोबर. मग जर मला याच्यात प्रॉफिट मिळत राहिला माझ्याकडे पैसा जमा झाला, मी काय करेन? तो पैसा कुठेतरी इन्व्हेस्ट करेन, है ना. मी हा पैसा इन्व्हेस्ट करू शकतो. म्हणजे मी काय म्हणलो, मी माझा आज एक बिझनेस सुरू केला, माझ्याकडे बराच पैसा आला, मी दुसरा पण बिझनेस चालू करू शकतो. आज माझा बिझनेस पंतर रामटेक मध्ये आहे, माझ्याकडे पैसा आला, मी माझा बिझनेस नागपूरला पण चालू करू शकतो, मी औरंगाबादला पण चालू करू शकतो. म्हणजे मी काय केलं? 2-3 इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे बिझनेसमॅन जर सक्सेसफुल झाला तर तो काय होऊ शकतो? इन्व्हेस्टर होऊ शकतो. एक्झाम्पल मध्ये धीरूभाई अंबानी, टाटाचे ते लोक आहेत, बरेच लोक आहेत, है ना. या लोकांनी तुम्ही डोमिनोज तुम्ही नाव ऐकलं का? डोमिनोज नाव ऐकलंय? काय असतो? पिझ्झा ना. काय केलं यांनी? डोमिनोज ज्यांनी सुरू केलं, सगळ्यात पहिले एक शॉप होतं डोमिनोज, सगळ्यात आधी एक. आणि एका शॉप मधनं तो जर समजा 10,000 रुपये कमवत होता एका दिवसाला, एका शॉप मधनं 10,000 कमवतो. त्याला कळलं की मी एका शॉप मधनं 10,000 कमवतोय, मी जर असे शॉप जर वाढवले तर. आज जर समजा त्यांनी मुंबईमध्ये त्याचं डोमिनोजचं शॉप होतं, बरोबर. आणि जर त्याला असं वाटलं की मी मुंबईमधनं 10,000 कमवतोय, पण माझ्या ब्रांचेस अजून पुण्याला व्हायला पाहिजे, औरंगाबादला व्हायला पाहिजे, नागपूरला व्हायला पाहिजे. त्यांनी काय केलं? त्यांनी आपल्या ब्रँचेस वाढवल्या, फ्रँचायझी वाढवली, त्याला फ्रँचायझी म्हणतो. आणि आज काय करतोय तो या ही मेन ब्रँच बंद झाली का त्यांची? ती सुरूच आहे, तिथनं 10,000 येतोच आहे. दुसरी ब्रँच सुरू झाली, इथनं पण त्यांना 10,000 येणार ना, इथनं पण येणार ना, इथून पण येणार. म्हणजे असे जेवढे ब्रँचेस आहेत ना येणार. तो कुठे आहे? डोमिनोज ज्यांनी काढलं तो मालक कुठे आहे? काय इथेच आहे ना. पण त्याला पैसा कुठून येतोय? मग तो काय झाला? बिझनेसमॅन झाला. बिझनेसमॅनचा तो काय झाला? इन्व्हेस्टर झाला. म्हणजे आज त्याला एका ठिकाणी बसल्या बसल्या लाखो रुपये मिळत आहे, बरोबर. नोकरी करून मिळालंच आहे का त्याला हे? नाही. आज तो एकाच ठिकाणी आहे, त्याच्याकडे 24 तासच आहे, 24 तासच काम करतो तो, स्वतःसाठी 24 तास काम करतो. ह्या फ्रँचायझीवाला हा सुद्धा 24 तास काम करतोय ना,
हा सुद्धा 24 तास काम करतो.